चला कालची सुट्टी आज निघाली कामाला. काय करणार, काम नाही करायचं काय करायचं नाही का. आपली परिस्थिती नाही घरी बसून खायची, कामाला गेलंच पाहिजे. तर बघा आज माझ्यासोबत कोण आहे, आमची उषा अक्की. जरा काम होतं तिचं, ती आली होती सकाळी सकाळी. मग आता आम्ही दोघी जण निघालो स्टॉपला. पिशवी आणून ठेवली होती मी स्टॉपला. गाडीच्या टायमाला आभाळ तर लय आले आज. काय करतो काय पाऊस. हा बाई इकडून किती आले आभाळ बघ ना. काय गणपतीच्या याच्यामुळे येणारच पाऊस आता. आमची एक्सप्रेस काय आली नाही अजून. आता बसतो आम्ही ह्या वाट्यावर. काय आमच्या आकीने पिशवी ठेवली इथं. माझी तर गाडीतच आहे रेनकोटची पिशवी. येईन तवा येईन. अरे देवा बडे आले. बसल्यात आम्ही ते वाट्यावर. गाडी आल्यावर नाही जायचं गाडी. चला पोचली आमची गाडी शेतामध्ये. तर आम्हाला आज 5 दिवस झाले फ्लावरच खुरपणी आहे. तर आज होईल फायनली, आज फ्लावर खुरपून होईल. तर आमची गँग येते हळूहळू पाठीमागून. तर आज आम्ही नवीन आलो, आम्हाला जरा नवीन पाथा धरावे लागते. आज तर गवत खूप आहे. बघा किती गवत आहे बघा. ए दारा तुमच्या पाथा कुठून येते म्हणजे आम्हाला कडल. आम्हाला नाही तर मग आम्ही इकडून धरतो ना, आहे की नाही. हा मी ती कोणाची बाई आहे ती त्यांची धरते. 11 वाजता येतील ना. हा ती बाई जरी ना कुठून हा मग त्या 11 वाजता येईल. तोपर्यंत आपल्या निम्म्यापर्यंत पाहता येईल. त्या धरतील वली इकडून आल्या तर येतील, पण नाही आल्या तर आम्ही त्या बाईची धरली. कुठं धराय सांगा बाई. आता तुम्ही पहिल्यात म्हणले, आता तुमचं ऐकायचं पाहिजे ना. 2-4 दिवस झाले तुम्ही आहेत कामाला म्हणले, आता तुमचं ऐकलंच पाहिजे. तुमचं नाही ऐकायचं, कोणाचं ऐकायचं आहे की नाही. आता आम्ही कधी ना मध्ये आधी ना मधी सोमवार कधी. ह्या आठवड्यात माझं असंच चाललंय. ए बरोबर ते बिशी पुरतं झालंय ना. हा काय जाऊ दे माझं 150 थोडेच आहेत ना, लय नाही मरू दे. तेवढे तर तेवढे. कंती बाय त्या बाईची पात आहे सांगा मला. त्या बाईची पात कंती का. त्या कडाला आहे काय. निर्मल मावशी आम्ही कुठे आम्ही कुठे त्या कडाला. बर कडला तर कडला आम्ही जातो कडला. अहो एकच पाठ आहे ना, त्या बाईच्या पाठावर बसते ना मी. मी एकटी आखी तिकडे बसन. आता काल नव्हती मी आले म्हटलं, आता मला जिथं बसा म्हणते तिथं बसावंच लागेल का नाही. हे दोघीच का तिकडून बसल्यात. इकडून या, इकडून या, इकडून. हीच आहे का त्यांची पात. ते बाईची पात हीच आहे का. हा मग मीच इथंच आहे. मग चला आली आमची गँग बसली. मी बसले आता नवीन म्हणजे कालच्या बाईच्या पाथावर. ती 11 वाजता येणार आहे. घेतो खुरपून आता. तर बघा आज आमचं फ्लावरचं वावर हे एवढं. बघा कशी गँग आहे आमची. आज होईल खुरपून. कशी खुरपती आमची गँग. माझी पात आली पुढं आणि आमच्या इकडं असं जोरात पाऊस यायची शक्यता. काळ 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 झाले. बघा आवाज किती काळ झाले आणि बारीक 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 पाऊस येते. ते बघा ती आजी गेली रेनकोट आणायला गाडीक, कारण लय पाऊस आलाय.
ही आमची बघा मागं गॅंग, कोणी इकडून चाललंय तर कोण तिकडून येते. असं भारी वातावरण मस्त झालंय. काल या टायमाला होते मी बसमध्ये. कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही, नाही का, मनुष्य जन्माची. कालचा कोणता दिवस, आज कुठं आले मी परत वावरात. ताजा खुरपते फ्लावर. होईल आज खुरपून फ्लावर, लवकरच होईल. पाऊस झालाय चालू बारीक बारीक, त्याच्यामुळे कॅमेऱ्यावर टिपके पडतात पावसाचे. तर बघा आज आमचं हे फ्लावर खुरपायचं काम आहे. तर कोणतीही वेळ असो, फक्त त्याच वेळेला आपण सामोरं जायचे. आपल्यात हिंमत पाहिजे, घाबरायचं नाही कधीच. हे मनुष्य जन्म आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे खाल उतार चढ उतार येतच असतात. त्याच्यामुळे खचून कधीच जायचं नाही. त्या संकटाला तोंड द्यायची ताकद ठेवायची. फक्त ताकद असली, हिंमत असली ना, देव आपोआप ते सहन करण्याची शक्ती देतो. आणि कधी कोणाचं वाईट करायचं नाही आणि कधी वाईट चितायचं नाही. बरोबर की नाही. तर आता सध्या तेच चालू आहे माझं. मग आज काम आमचं असं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना धन्यवाद.